शेतकरी मित्रांनो नमस्कार. आपण आज एक अशा प्लॉटमध्ये आलेलो आहोत ज्यामध्ये जे आहे ते आपल्याला रस शोषक किडीवर नेमकं नियंत्रण कसं करायचं आपण त्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर शेतकरी मित्रांनो प्रथमतः जे आहे ते आपण रस शोषक किडी आपल्या शेतामध्ये येऊ नये यासाठी आपण जे बारीक सारीक जे आपल्याला जे स्प्रे घ्यायचे बारीक सारीक म्हणजे प्रत्येक ह्याच्यामध्ये जे आपल्याला जे आहे ते थ्रिप्ससाठी मावा असेल, तुडतुडा असेल, पांढरी माशी असेल, तर या तीन चारही कीटकावर आपल्याला नियंत्रण मिळवण्यासाठी स्टार्टिंगपासून जे लहानात लहान म्हणजे लहान आपली मिरची समजा जर लहान असेल तर लहान मिरचीला जे आहे ते आपल्याला हार्ड लेवलचे औषधं मारायचा प्रयत्न करायचा नाही. कारण हार्ड लेवलचे जर औषधं मारताल तर आपली मिरची ही पुन्हा नंतरच्या अवस्थेत म्हणजे मोठ्या अवस्थेमध्ये जे आहे ती आपल्याला जे स्प्रे करण्यासाठी कुठलंही औषध आपल्याला राहणार नाही. किंवा त्याच्यावर आपण जर पुन्हा दुसरे जर औषधं मारताल तर त्या औषधाचा आपल्याला रिझल्ट येणार नाही. कारण आपल्या झाडाला जे आहे ते आधीपासून सवय होऊन जाते जी की आपण हाय क्वालिटीचे औषध वापरतो. तर शेतकरी मित्रांनो आपल्याला ह्याला नेमकं थ्रिप्स जर आलेला असेल आपल्या शेतामध्ये तर नेमकं ह्याला औषध नेमकं आपण कोणतं मारायचं किंवा त्याला नेमकं आपण कोणतं कॉम्बिनेशन असं सांगू शकतो जेणेकरून आपल्याला थ्रिप्स जे आहे ते कंट्रोलमध्ये येऊ शकतो. तर शेतकरी मित्रांनो ह्याला काय करायचं आपल्याला फिप्रोनिल 40% आणि इमिडाक्लोप्रिड जे असतं तर हे 40% हे कॉम्बिनेशन म्हणून आपल्याला षण्मुख ॲग्रोटेक लिमिटेड कंपनीचं पॅरामाऊंट जे आहे त्या आपल्याला अवेलेबल होतं मार्केटला. तर आपल्याला ह्याचा लिटरला कमीत कमी 1.5 ग्राम आपल्याला ह्याचा वापर करायचा. ह्याच्यासोबत जो कॉम्बिनेशन म्हणता येईल शेतकरी बंधूंनो ह्याच्यासोबत आपल्याला वापरायचं शांताक्झॉम जे की षण्मुख ॲग्रोटेक लिमिटेड कंपनीचं येतं, ज्यामध्ये जे आपल्याला प्रमाण ह्याचं 25 ग्राम 15 लिटरसाठी आपण याचा वापर करायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला तिसरं कॉम्बिनेशन शेतकरी मित्रांनो वापरायचं जे की आपल्याला समजा जे आपलं झाड असेल झाडाचा फुटवा आणि कलर येण्यासाठी आपल्याला तिसरं औषध मारायचं आहे जे की आपल्याला किंगझाईम म्हणून षण्मुख ॲग्रोटेक लिमिटेडचं येतंय. तर ही झाली आपले 3 कॉम्बिनेशन जे की आपले रस शोषक किडीवर आपल्याला मात करून देईल व आपल्या झाडाचा जे कलर असेल, फुटवा असेल तर हे आपल्याला काम करून देतील. तर शेतकरी मित्रांनो अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपण या चॅनलला लाईक सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.